90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा. श्रोते हो, युनिसेफ, SPC3 आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम तिमिरातून तेजाकडे यामध्ये आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना RJ स्नेहलचा मनपूर्वक नमस्कार. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपण महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित काही माहिती जाणून घेणार आहोत, काही तज्ज्ञांशी बातचीत करणार आहोत. श्रोते हो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोरोना आणि त्यामुळे आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. कोरोना नंतरच्या काळामध्ये शाळा कशा असतील याची चर्चा सुद्धा आपण वेगवेगळ्या व्यासपीठांवरून घडताना आपण पाहतोय. त्यात प्रामुख्याने ऑनलाईन शिक्षण या मुद्द्यावर भर आहे. पण कोविड-19ने सर्वच क्षेत्रांपुढे काही मूलभूत प्रश्न उभे केलेले आहेत. त्यात मग शैक्षणिक क्षेत्र सुद्धा अपवाद नाही. कोरोना नंतरच्या काळात शैक्षणिक सत्रे सुरळीत सुरू करण्याबरोबरच मुलांनाही सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे अशा आशयाच्या चर्चा सुद्धा सुरू आहेत. या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याची ही वेळ आहे. पण प्रत्यक्ष वर्गात बसून घेतले जाणारे शिक्षण ते ऑनलाईन शिक्षण हा एवढा मोठा बदल स्वीकारण्याची मानसिकता आपल्याकडच्या पालकांकडे आहे का? किंवा मुलांचे लक्ष एकाच गोष्टीकडे गुंतवणे ही महाकठीण गोष्ट आहे. निदान पूर्वीच्या पारंपरिक अभ्यास पद्धतीमध्ये शाळेमध्ये मित्र, शिक्षक, शाळेचे वातावरण या कारणांमुळे तरी मुले काही प्रमाणात का होईना पण अभ्यासाकडे लक्ष देतात. घरात मात्र या सर्व वातावरणाचा अभाव असल्यामुळे घरून शिक्षण अर्थात लर्न फ्रॉम होम या संकल्पनेविषयीचीच माहिती आज आपण या कार्यक्रमातून घेणार आहोत. चला तर मग आज महामारीच्या काळातील शिक्षण या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची या संदर्भात काय मतं आहेत, पालकांचा नेमका काय दृष्टिकोन आहे, शिक्षकांची किंवा इतर तज्ज्ञांची नेमकी काय मतं आहेत हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. श्रोते हो, सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत झेनबिया इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ येथील संगीत शिक्षक अभिषिक्त पगारे यांनी बदलती शिक्षण पद्धती यावर स्वतः लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत. चला तर मग ऐकूयात. महामारीच्या काळातील ही बदलती शिक्षण पद्धती यावर आधारित हे सुरेल असं गीत. सुट्टी सुट्टी आहे ही तर खरी, पण मन आमचे धावते शाळेला. बंधू आहो आमच्या घरट्यांमधी, पण भरारी घेतो आम्ही शाळेला. सुट्टी सुट्टी आहे ही तर खरी, पण मन आमचे धावते शाळेला. बंधू आहो आमच्या घरट्यांमधी, पण भरारी घेतो आम्ही शाळेला. मोबाईल स्क्रीन आमचे फळे झाले आहेत, मोबाईल स्क्रीन आमचे फळे झाले आहेत. मास्तरांच्या छडीला आराम आहे, ही आहे महामारीची शिक्षण पद्धती, ही आहे महामारीची शिक्षण पद्धती, ही आहे महामारीची शिक्षण पद्धती, ही आहे महामारीची शिक्षण पद्धती. डिजिटल झाले आता आमचे सगळे, धडे घेतो आम्ही आमच्या पालकांसंगे. डिजिटल झाले आता आमचे सगळे, धडे घेतो आम्ही आमच्या पालकांसंगे. हजेरी देतो आम्ही आमच्या घरामधून, हजेरी देतो आम्ही आमच्या घरामधून.
झलक्या घेतो आम्ही व्हिडिओ मोड ऑफ करून. ही आहे महामारीची शिक्षण पद्धती, ही आहे महामारीची शिक्षण पद्धती, ही आहे महामारीची शिक्षण पद्धती, ही आहे महामारीची शिक्षण पद्धती. खूपच छान आणि अतिशय सुरेल अशा आवाजामध्ये महामारीच्या काळातील बदलती शिक्षण पद्धती यावर आधारित गायलेलं हे गीत आपण ऐकलत. श्रोते हो, हे गाणं आपल्यासाठी सादर केलेलं होतं झेनोबिया इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ येथील संगीत शिक्षक अभिषिक्त पगारे यांनी. श्रोते हो, चला तर मग आता यानंतर महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित विद्यार्थ्यांची नेमकी काय मतं आहेत हे आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला आपल्यासोबत आहे झेनोबिया इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थिनी कुमारी सिद्धी बडे. नमस्कार सिद्धी. नमस्कार, माझे नाव सिद्धी मंजाबू बढे. मी इयत्ता 8वी शिकते. माझ्या शाळेचे नाव झेनोबिया इंग्लिश मीडियम स्कूल. सिद्धी, मला सांग की सध्या कोरोना आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरेच दिवस झालं कोरोनामुळे आपल्याला सगळ्याच गोष्टी बंद झालेल्या आहेत. त्याबरोबरच शाळा तुमची बंद झालेली आहे. शाळेमध्ये जाऊन तुम्ही पहिलं जे शिक्षण घेत होता ते आता आपल्याला कुठेतरी घेता येत नाहीये, पण ऑनलाईन शिक्षण मात्र चालू आहे. तर याच्यावर आधारित तुझं मत काय आहे? तुला याविषयी काय सांगायचं? गेली 5 महिने आपण या अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही अनपेक्षित संकटांना सामना या कोरोना महामारीमध्ये आपल्याला करावा लागत आहे. बर. या कोरोनाने सगळ्या जगाला त्रासून सोडले आहे. दैनंदिन जीवनाची व रोजगाराची चाके थांबली आहेत. त्यातच सर्वात महत्वाची समस्या ती म्हणजे शिक्षण. जवळजवळ 15 मार्च पासून शाळा बंद आहे. बरोबर आहे. पण मोबाईलवर रोज येते की शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे. लर्न फ्रॉम होम म्हणतात ना, ॲडव्हर्सिटी इज द बेस्ट टीचर. त्याचप्रमाणे आम्ही मुले देखील या कोरोना पासून खूप काही शिकलो आहोत. जवळजवळ एप्रिल पासून आमचे ऑनलाईन क्लास चालू आहेत. शिक्षण थांबलेले नाही हे खरं आहे, कारण आमचा अभ्यास चालू आहे. ऑनलाईन टेस्ट पण चालू आहेत. मिस ऑनलाईन असेसमेंट ऍक्टिव्हिटीज पाठवतात. सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण हे सर्वात सोयीचे आहे असे मला वाटते, कारण ऑनलाईन शिक्षणामुळे आपण कोरोनापासून सुरक्षित आहोत. पण माझ्या बालमनाला सारखा सतवणारा प्रश्न म्हणजे, खरंच सगळ्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण चालू आहे का? उच्च व मध्यम वर्गीयांची मुले चांगल्या शाळेत जातात म्हणून त्यांचे ऑनलाईन शिक्षण चालू आहे. पण समस्या आहे ती गरीब वर्गातील मुलांची, आदिवासी ग्रामीण भागातील सरकारी शाळेत जाणाऱ्या मुलांची. त्या मुलांच्या सर्व पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. काही मुलांच्या पालकांकडे फोनला रिचार्ज करायला पैसेच नाहीत. काही मुलांचे पालक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर कामाला जातात. त्या मुलांकडे फोनच नाहीत. या मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाचे काय? त्यांचंच काय? आम्ही रोज ऑनलाईन लेक्चर करतो. या ऑनलाईन शिक्षणामुळे एकलव्य बनल्याची काहीशी भावना आम्हा चिमुकल्यांना आल्याशिवाय राहणार नाही. आपणच आपले शिकायचे. रोज शाळेची कटकट नाही आणि हवे तेव्हा घरच्या घरी शिकायचे. पण मधल्या सुट्टीची मजा कशी अनुभवायची? शाळेतला खेळाचा तास कसा अनुभवायचा? लेक्चर चालू असताना मी जेव्हा व्हिडिओ ऑन करायला सांगतात तेव्हा मित्र मैत्रिणी पाहून शाळेची खूप आठवण येते. शाळेतील गमती जमती आठवतात. ऑनलाईन लर्निंगमुळे आम्हा चिमुकल्यांच्या स्क्रीन टाइम मध्ये वाढ होऊन मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. शाळेत असताना बाल मित्रांबरोबर ज्या मोकळेपणाने गप्पा मारत होतो त्या सगळ्याला आम्ही मुकलो आहोत. तर ऑनलाईनच्या सततच्या सहवासाने आम्ही मुले एकलकोंडी बनू लागलो आहोत. असं वाटतंय कधी एकदा हा कोरोना जातोय आणि शाळा परत चालू होते. शेवटी जाता जाता या गणपती बाप्पाकडे एवढंच मागणं मागेल, बाप्पा आम्हा चिमुकल्यांचं मागणं ऐक व देशावर जगावर आलेलं हे कोरोनाचं संकट लवकर दूर कर व आम्हा चिमुकल्यांचं बंद पडलेलं शाळेतील शिक्षण परत चालू होऊ दे. धन्यवाद. धन्यवाद. खूपच छान पद्धतीनं तू तुझं मत मांडलेलं आहेस. धन्यवाद. तू प्रतिक्रिया दिलीस त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं तुझे मनस्वी आभार. तुझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. यानंतर आपल्या सोबत आहे
विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल CBSE विद्यानगरी येथील विद्यार्थी कुमार मंथन बर्गे या विद्यार्थ्याचं नेमकं महामारीच्या काळातील शिक्षण यावर काय मत आहे हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार, माझे नाव मंथन जनार्दन बर्गे. मी विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यमिक शाळा CBSE बारामती 7वी विद्यार्थी आहे. इयत्ता 7वी मध्ये शिकतोयस तू. मंथन, मला सांग, सगळ्या जगामध्येच कोरोनानं थैमान घातलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं शाळेत जाऊन घेण्याचं शिक्षण थांबलेलं आहे. हो, पण ते ऑनलाईन पद्धतीने चालू आहे की नाही. तर यामध्ये एक विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतं, महामारीच्या काळात ही शिक्षण पद्धती बदललेली आहे, तर त्याच्याविषयी तुझं मत नेमकं काय? कोणाच्याही ध्यानीमनी नसताना आपल्या देशामध्ये कोरोना नावाचा विषाणूने शिरकाव केला आणि आपल्या अवतीभोवतीचे विश्वच बदलून गेले आणि आपण सर्वजण लॉकडाऊनमध्ये अडकून पडलो. लॉकडाऊन म्हणजे काय हे समजायलाच वेळ गेला आणि लक्षात आले, अरे शाळा सुद्धा बंद. सुरुवातीला खूप मज्जा वाटली, परंतु नंतर अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे हळू शाळेची खूप आठवण यायला लागली. त्याच्यानंतर जवळजवळ 2.5 महिन्यांनी आमचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. सुरुवातीला ऑनलाईन शिक्षणात फार गमती जमती झाल्या. उदाहरणार्थ, ऑनलाईन लेक्चर सुरू झाल्या असताना बऱ्याच मुलांचा ऑडिओ चालू राहायचा, काहींचा व्हिडिओ चालू राहायचा, सगळ्यांच्या घरांचा आवाज यायचा, बऱ्याच जणांची धांदल उडायची. आपला ऑडिओ चालू आहे हे मुलांच्या लक्षात राहत नसे. मिसने कितीही सांगितले तरी ऑनलाईन असल्यामुळे मिसला सर्वांना फार सूचना द्याव्या लागायच्या. पण कधी कधी हे सगळं खूप छान, अजब, अद्भुत वाटायचं. सगळे आपल्या घरात बसून शिक्षण घेऊ शकतात आणि जगात किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे याचा आपण वापर करत नाही हे लक्षात आले. ऑनलाईन शिक्षणातील एक गंमत मला आवर्जून आठवते. माझ्या एका मित्राचा व्हिडिओ जॉईन झाल्यावर चालूच राहिला. ते त्याच्या लक्षात येताच तो व्हिडिओ बंद करायचे ऑप्शन शोधू लागला, पण ते काही त्याला सापडेना. मग त्याने पुढे अर्ध लेक्चर कॅमेरावर बोट ठेवूनच काढले. कोरोनामुळे सगळ्यांनीच टेक्नॉलॉजीला आपलंसं केलं आणि त्याचा वापर सुरू केला, परंतु प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षणाची जी मजा आहे ती मस्ती आणि शिक्षकांचा प्रत्यक्ष ओरडा, एकत्र डबा खाणे, खेळणे या गोष्टींची खूप कमतरता जाणवली. कारण ऑनलाईनमध्ये मीटिंग सुरू केल्यानंतर मुलं खरंच तिथे आहेत का, ते ऐकतायत का हे कळणं अवघड आहे, कारण ही सगळी प्रक्रिया आभासी आहे. तरी देखील आमचे शिक्षण, आमची परीक्षा थांबली नाही याचा खूप आनंद होतो व शाळा आणि शिक्षक यांच्याविषयी खूप आदर वाटतो. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा मोबाईलचा वापर उगाच वाढला. मुले नकळतपणे चॅटिंग आणि गेमिंग ॲप्लिकेशनकडे झुकली अशी माझी आई म्हणते. या ऑनलाईन शिक्षणातील आमची पाठ झालेली वाक्य म्हणजे एम आय ऑडिबल, एम आय विजिबल, मिस युअर व्हॉइस इज ब्रेकिंग, स्क्रीन इज नॉट विजिबल, देर इज नेटवर्क प्रॉब्लेम, नो रेंज, लो बॅटरी असे अनेक वाक्य आम्हाला पाठ झाली होती. अर्धा लेक्चर तर या गोष्टीमध्येच निघून जायचं. याच्यामध्ये एक गोष्ट सांगायचीच राहून गेली. ऑनलाईन शाळा सुरू व्हायच्या आधी मी ऑनलाईन बाबतच्या बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या होत्या. उदाहरणार्थ गुगल मीट, गुगल ट्रान्सलेटर, गुगल फॉर्म, गुगल क्लासरूम, अँड्रॉइड ॲप्लिकेशन आणि इत्यादी. त्यामुळे मला फारशी अडचण आली नाही. देवाकडे एकच प्रार्थना, कोरोना लवकर जाऊ दे आणि माझी शाळा लवकर सुरू होते. धन्यवाद. धन्यवाद मंथन. खूप छान पद्धतीने तू तुझं मत या कार्यक्रमात मांडलेलं आहेस. तू प्रतिक्रिया दिलीस त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीने तुझे मनस्वी आभार आणि भावी वाटचालीस वसुंधरा वाहिनीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते हो, आता विद्यार्थ्यांची तर मतं आपण जाणून घेतली. पालकांची नेमकी या बदलत्या शिक्षण पद्धतीवर, या महामारीच्या काळातील शिक्षण पद्धतीवर नेमकी काय मतं आहेत हे देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत उपस्थित आहेत इंडियन मेडिकल असोसिएशन बारामती आणि फलटण शाखेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर वैशाली कोकरे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सुरुवातीला आपण त्यांच्याकडून महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित पालक म्हणून त्यांची नेमकी काय भूमिका आहे, त्यांचं नेमकं मत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर, या कार्यक्रमात सुरुवातीला आपण सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आरजे स्नेहल आपले मनस्वी स्वागत करते. नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. डॉक्टर, मला सांगा की महामारीच्या काळातील शिक्षण म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये शिक्षण पद्धती बदललेली आहे, तर याच्यावर आधारित तुमचं एक पालक म्हणून
नेमकं काय मत आहे, काय सांगा? एक पालक म्हणून मला असं वाटतं की ऑनलाईन शिक्षण जे आता चालू आहे कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळे संपूर्ण देशामध्ये सध्या गुगल मीटच्या माध्यमातून किंवा झूम मीटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण चालू आहे. जशा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तर मी नाण्याच्या दोन्ही बाजू आता मी तुम्हाला सांगणार आहे. आता जे गुगल मीट वरून हे जे शिक्षण चालू आहे त्यामुळे मुलांच्या बुद्धीलाही चालना मिळते आणि सरकारने यावर्षी 30% सिलेबस हा कमी केलेला आहे. कारण शाळा उशिरा चालू झाल्या आणि गुगल मीट वरून किंवा ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांना डोळ्यावरती परिणाम वगैरे असे त्रास होऊ शकतो, म्हणून सरकारने सिलेबस कमी करून मुलांना शिक्षण घेता यावं ही चांगली योजना आखली आहे. या ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांच्या परीक्षाही घेतल्या जातात आणि होमवर्क सुद्धा मुले ऑनलाईन सबमिट करतात. मुलं हे अत्यंत आवडीने करतायत, कारण आजकालची मुले ही बरी स्मार्ट असतात आणि इंटरनेट आणि ऑनलाईनच्या ह्या गोष्टी त्या सहजपणे हाताळू शकतात. तर ही झाली नाण्याची एक बाजू. आता दुसरी बाजू अशी की जी मुलं खेडोपाडी आहेत तिथे इंटरनेटचा रेंजचा प्रॉब्लेम असतो, किंवा खेड्यामध्ये किंवा गरीब कुटुंबातील मुलांना प्रत्येकाकडे मोबाईल किंवा टॅब किंवा दुसऱ्या तत्सम गोष्टी अवेलेबल होत नाहीत. त्यामुळे ही मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्याची समस्या. सतत मोबाईलमध्ये बघितल्यामुळे मोबाईलचे रेज डोळ्याला एफेक्ट करतात आणि दृष्टीलाही त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तिसरं म्हणजे ऑनलाईन शिक्षण घेताना मुले एका जागी सतत ताठ बसत नाहीत, जशी ती मुलं शाळेमध्ये ताठ बसतात. वेडेवाकडे होत, काही काही मुलं असं लोळत, मध्येच आळस आला, मध्येच बघा, कारण तिथे त्यांच्यावरती आम्ही पालक कंटिन्युअस लक्ष ठेवू शकत नाही, कारण आम्ही वर्किंग आहोत, तर आम्हाला आमचं जॉब करावा लागतो आणि मुलं त्यांच्या मध्ये आम्ही वॉच ठेवत असतो, पण कंटिन्युअस मुलं ताट बसतायत का किंवा व्यवस्थित ऑनलाईन बघतायत का हे आम्ही लक्ष नाही ठेवू शकत. त्यामुळे मुलांची एकाग्रता आणि शिस्तीमध्ये थोडा फरक पडतोय. गणवेश आहे, शाळेत जाताना मुलं गणवेश घालतात किंवा वेळेवरती शाळेत जातात. याच्यामधून मुलांना शिस्त, जबाबदारीचे भान, बांधिलकी हे त्यांना शालेय म्हणजे जीवनातून, म्हणजे ती जेव्हा शाळेत जातात त्याच्यामुळे त्यांच्यावरती हे चांगले संस्कार होतात. आणि शाळेतील सामूहिक क्रीडा स्पर्धा यात भाग घेताना आरोग्यपूर्व आयुष्य जगावं हे मुलांना शाळेतून अशा प्रकारचे धडे मिळतात. पण सध्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ऑनलाईन शिक्षण हा निदान तात्पुरता पर्याय आहे. कारण सध्या तरी कोरोनाचे वाढते आकडे बघता पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठवण्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या तरी हेल्थ इज वेल्थ या उक्तीप्रमाणे जोपर्यंत हे कोरोनाचं संकट नॉर्मल होत नाही किंवा कुठलं वॅक्सिन येत नाही तोपर्यंत आम्हा पालकांना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी नक्कीच भीती वाटेल की बाबा आपली मुलं जर संक्रमित झाली शाळेतून, कारण गर्दीमध्ये एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे जी काही मुलं असिम्टमॅटिक असतील पण त्यांना कोरोनाचं संक्रमण असेल, तर ही असिम्टमॅटिक जे आहेत मुलं तर ती दुसऱ्या मुलांना ट्रान्सफर करू शकतात इन्फेक्शन. त्यामुळे सध्या तरी आम्हाला अवलंब करावा लागेल या पर्यायाचा. तर सरकारही यावरती शालेय शिक्षण मंत्री आहेत ते ह्यावरती काम करतायत. तर आशा करूया की लवकरच वॅक्सिन येईल आणि शाळेचं वातावरण आणि सगळं जगामधलं वातावरण पूर्वीसारखं सुरळीत आणि नॉर्मल होईल आणि शाळाही लवकर चालू होतील, तर अशी आपण आशा करूया. निश्चित. अजून एक चांगला मुद्दा असा आहे की वसुंधरा वाहिनीवरून माझा मुलगा ज्या शाळेत विद्याप्रतिष्ठान सीबीएसई शाळेमध्ये, तर वसुंधरा वाहिनीतर्फे रोज 1ली ते 10वीच्या मुलांपर्यंत वसुंधरा वाहिनीवरून अभ्यासाचे धडे प्रसारित केले जातात आणि आम्ही ते मोबाईलवरती 90.4 FM वर आमची मुलं ती ऐकत असतात. तर याच्यामुळे खेडोपाडी जिथं वसुंधरा वाहिनीची रेंज आहे तर त्या खेड्यातली मुलांना सुद्धा रेडिओवरून शिक्षणाचे धडे मिळत आहेत. तर ही निश्चितच कौतुक बाब आहे वसुंधरा वाहिनीकडून पण आणि आमच्या शाळेकडून पण. त्यामुळे मी जे मगाशी म्हटले की खेड्यातली मुले ह्याच्यापासून वंचित राहत आहेत, रेडिओमुळे त्या मुलांनाही शिक्षणाचा फायदा होतोय. निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिलीत, आपण प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आरजे स्नेहल आपले मनापासून आभार मानते आणि आपल्या भावी वाटचालीस वसुंधरा वाहिनीच्या संपूर्ण टीमकडून हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, यानंतर अजून एक पालक आपल्या सोबत आहेत, सौ रुपाली गिरमे. आपण यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. तर रुपाली मॅडम, आपल्याला काय वाटतं, महामारीच्या काळामध्ये शिक्षण पद्धती बदललेली आहे, तर याविषयी आपलं काय मत आहे?
हा, नमस्कार. आज मला तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. तर हा जो विषय आहे की बाबा ही सध्याची महामारी की बाबा ही आलेलं अचानक जे संकट आपल्यावर येऊन ठेपलेलं आहे की या संकटातून आपण प्रत्येक गोष्टींमध्ये मार्ग काढत आहे. तर त्यातली आपली सर्वात महत्वाची गोष्ट आहे की शिक्षण. या शिक्षणामध्ये म्हणजे आता आपल्या पाल्य जो जून मध्ये 15 जून नंतर तो जो स्कूलमध्ये जात होता, शाळेमध्ये जात होता, तो आता सध्या जाऊ शकत नाहीये. मग ह्याच्यावर पर्याय काय बाबा? तर जो आता सध्या ऑनलाईन शिक्षणाचा आलेला आहे, त्या पर्याय जो आहे ऑनलाईन शिक्षणाचा, त्याच्यावर खूपशा अशा म्हणजे चर्चा झाल्या किंवा चर्चा चालू आहेत. त्याचे फायदे तोटे ह्या गोष्टी सर्व मान्य आहेत की बाबा त्याच्या जे दोन्ही बाजूंनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. परंतु ह्या सर्व गोष्टींमध्ये मुलांचे जे शिक्षण आहे, त्यांची जी बौद्धिक हालचाल आहे ती थांबू नये. मग त्यासाठी हा ऑनलाईन शिक्षणाचा घेतलेला पर्याय तर योग्यच वाटतो की बाबा जी त्यांचं क्रिएटिव्हिटी आहे मुलांची ती थोड्या प्रमाणात म्हणजे चालू राहिली, नाहीतर ती कुठेतरी थांबली असती. कारण आज आपण बघतो 3 ते 6 वर्ष वयोगटातील जी मुलं असतात ती एनी टाइम क्रिएटिव्ह असतात, कुठल्याही गोष्टीत ते शिकत असतात. आणि त्यांना जर आपण आताच्या परिस्थितीमध्ये असं नाही की बाबा पालक त्यांना कुठे घेऊन जाऊ शकतायत की तिथे ते त्यांच्या क्रिएटिव्हिटीचा उपयोग करू शकतायत की आता जेणेकरून आपण ज्यावेळेस जी आपली परिस्थिती सर्व नॉर्मल असते त्यावेळेस आपण पाहतो की पालक मुलांना वेगवेगळे क्लब म्हणा किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटी सेंटर असेल तिथं मुलांना पाठवतात आणि ते तिथं मुलं आपली जी काही ऍक्टिव्हिटी असते किंवा त्यांच्यामध्ये जो काही गुण असतो ते तिथं बाहेर काढत असतात. पण सध्या जे हे लॉकडाऊन झालंय त्यामध्ये म्हणजे थोडक्यात म्हणजे मुलांची क्रिएटिव्हिटी सुद्धा लॉकडाऊन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हा जो पर्याय काढलेला आहे की बाबा ऑनलाईन मुलांपर्यंत काही गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, तर त्या एकदम म्हणजे व्यवस्थित आहेत. त्याचे काही फायदे तोटे आहेत तो विचार तर म्हणजे एक आहेच की बाबा तो सर्वांना मिळू शकत नाहीयेत. त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे सरकार दूरदर्शनवरती, कारण आता असंही नाहीये की बाबा काही माध्यम नाहीयेच आहे, कारण कमीत कमी रेडिओ हे तरी माध्यम लोकांकडे असते. त्यातून कोण होईना म्हणजे मुलांपर्यंत काही गोष्टी ह्या पोहोचल्या पाहिजेत, जेणेकरून एखादा विषय त्यांना मिळाला तर ते दिवसभर का होईना पण त्या गोष्टीवर विचार करू शकतील. अच्छा, आता ह्या विषयी जर बोलायचं म्हणेल तर म्हणजे मला एक वाटतं की बाबा एक ह्यामध्ये जे शिक्षकांची भूमिका आहे, आता एक पालक म्हणून आपण ज्यावेळेस मत मांडतो त्यावेळेस म्हणजे जशी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षकांची जी पालकांकडनं अपेक्षा आहे की जो स्टुडंट आहे त्याला बाबा पालकांनी आता तो जास्त करून सानिध्यात कोणाच्या आहे, पालकांच्या आहे, म्हणजे तो घरीच आहे. बरोबर. मग त्याला त्यांनी कसं म्हणजे हँडल केलं पाहिजे असं शिक्षकांना वाटतं. जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे बाबा एक नाही का की त्या मुलांना जो त्या वातावरणात शिकत आहे किंवा त्याचा वयोगट कोणता आहे समोरचा, जर तो 3 ते 6 किंवा 6 ते 10 वयोगटातील असेल तर त्याला आपण किती वेळ बसवू शकतो त्या स्क्रीन समोर किंवा त्याचं लक्ष किती वेळ केंद्रित राहू शकतं, त्याचं थोडस एक टायमिंग त्यांनी सेट केलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी ह्या गोष्टींमध्ये सहभागी झाले पाहिजेत किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. कारण आता ही सोय जी केलेली आहे आपण ती तात्पुरती आहे. डिजिटल शिक्षण पद्धती आहे ती आता आपल्याला ज्या अडचणीला आपण फेस करत आहोत त्याच्यामध्ये जे आले आहे त्याच्यासाठी आहे. मग त्यामध्ये असं नको व्हायला की काही अंशी काही मुलं मागच राहत आहेत. जे काय आहे ते थोडंच असू द्यात पण ते सगळ्यांना मिळू देत, एवढंच एक वाटतंय पालक म्हणून शिक्षकांना. अच्छा, निश्चितच चांगल्या पद्धतीने आपण आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. आपल्या भावी वाटचालीस वाहिनीच्या वतीनं मी स्नेहल कदम हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, आता विद्यार्थ्यांची मतं आपण जाणून घेतली, पालकांची मतं आपण जाणून घेतलेली आहेत. याच्यानंतर या विषयावरच आधारित एक नाटिका आपण ऐकणार आहोत. या नाटिकेचं लेखन केलेलं आहे प्रेरणादायी वक्ते आणि लेखक श्री लक्ष्मण जगताप सर, विद्या प्रतिष्ठान प्राथमिक शाळा बारामती. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत शिक्षक श्री लक्ष्मण जगताप सर, रघुनाथ, श्री संजय लोंढे सर, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई बारामती, संगीता आरजे स्नेहल कदम, रमेश भार्गव तारकुंडे, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई विद्यानगरी बारामती येथील विद्यार्थी. निवेदन आशा मोरे. चला तर मग ऐकूयात
महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित ही नाटिका. हॅलो, रमेशच्या वडिलांचा नंबर ना? हां हां, मी रमेशचा वडील बोलतोय. मी रमेशच्या शाळेतील खाडेसर बोलतोय. हां, बोला की सर, काय काम काढले? शाळेत काय तांदूळ आलाय पोरासने वाटायला? अहो तसं नाही, रमेशच्या अभ्यासासाठी फोन केला आहे. असं वय. तुम्ही शाळेतनं दिलेली पुस्तकं सांज सकाळ वाचतोय आमचा रम्या. तुम्ही रमेशचा अभ्यास बघता का हो? आम्ही दोघं बी सकाळी एकदा कामाला गेलो की रातच्याला घरला येतोय. दिसभर रम्या आणि मोठी पोरगी घरला असती. बर, तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे का? नाही ना व, आमच्याकडे साधा मोबाईल आहे, त्यात कुठलं फोटून बिटू येतात. आम्ही गरीब माणसं. अहो मग रमेशच्या अभ्यासाचे कसे काय? त्याचं खूप नुकसान होईल की हो. आम्ही गरीब आहे, आमच्याकडं कुठला आलाय पैका एवढा. रोज काम करतोया तवा खातोया. या करोनानं आमचं लय हाल झाल्यात. आता कुठंतरी काम मिळायला लागले बघा. बायको बी घरीच आहे, तिला बी काम नाही. आता तुम्ही सांगा कसं चालवायचं? अहो करा काहीतरी, रमेशच्या अभ्यासाचं नुकसान होतंय. मला तुमचं सगळं पटतंय बघा. माझा बी जीव लय तुटतो पोराच्या अभ्यासासाठी. पण काय करता, कुठून आणायचं 10-15 हजार त्या मोबाईलला? सर, माझा नाईलाज आहे. आता मी काय करू तुम्हीच सांगा. अहो मला सगळं समजतंय, पण या कोरोनामुळे शाळा सुरू करता येत नाहीत, म्हणून हे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. तुमचं बरोबर आहे. आमचं नशीबच फुटकं. दुसरं काय, आमच्या पोराची कुठली शाळा होती? पैसा असल्याशिवाय आता शिकायचं होतंय का? अहो नका वाईट वाटून घेऊ आणि नाराजही होऊ नका. काहीतरी मार्ग सापडेल. रमेशला रोज पुस्तकातील धडे वाचायला सांगा आणि गणित सोडवायला सांगा. हो हो सर, सांगतो. सर फोन ठेवतात. रमेश हा रघुनाथचा मुलगा, शाळेत 4थीत शिकत असतो. संगीता ही त्यांची पत्नी, कमला ही 7वीत शिकणारी मुलगी. अगं, शाळेतल्या सरांचा फोन आलता. रम्याच्या अभ्यासाचे विचारत होते. त्या करोनामुळं ते कसले ऑनलाईन शिकायचं म्हणत होतं. आणि त्याला मोबाईल लागतोय भारीतला 10-15 हजाराचा. कसं करायचं? अहो सकाळी मी भाजी उधार घेतली. तो भाजीवाला वरडत होता मागच्या उधारीसाठी, आणि तुम्ही 10 हजाराचा मोबाईल घ्यायच्या बाता मारताय होय. आई आई घे ना मोबाईल. पोरं मोबाईल वर शिकतात आणि मलाच नाही. अरे बाळा रडू नकोस र, ती पैकावाली हाय ती. आपल्याकडे पैका नाही. तुझा बा रोज कामाला जातोया, तवा आपण खातोया. तुला पुस्तक वाचून अभ्यास करायला लागल बघ. तरीही रमेश जोरात रडतो. अरे बाळा रडू नको, मी बघतो काहीतरी. गावात जाऊन काहीतरी व्यवस्था होती का बघतो. रघुनाथ त्याला समजावतो. आपल्या परिस्थितीला दोष देत रघुनाथच्या डोळ्यात पाणी येतं. इकडे शिक्षकांनी एक कल्पना लढवलेली असते. गावातील श्रीमंत माणसांना आवाहन केलेलं असतं. या महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांनी स्वतःला नवीन मोबाईल घ्यावा आणि जुना मोबाईल गरजू मुलांना शिक्षणासाठी द्यावा. या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावचे पोलीस पाटील, ग्रामपंचायतीचे 2 सदस्य आणि एक निवृत्त शिक्षक वाढदिवसानिमित्त नवीन मोबाईल घेतात आणि जुना सरांकडे देतात. हॅलो, रमेशचे वडील. हॅलो, बोला की सर. तुम्ही घरीच आहात ना? हाय की सर, थोड्या वेळाने निघणार आहे कामाला. बर, थोड्या वेळ थांबा, मी आलोच तुमच्या घरी 10 मिनिटात. हो या सर. शिक्षक, पोलीस पाटील आणि निवृत्त शिक्षक रघुनाथच्या घरी पोहोचतात. तोंडाला मास्क बांधलेला असतो. शिक्षक बाहेरून रमेशला आवाज देतात. अरे रमेश, घरात आहेस का रे? रमेश आपल्या शिक्षकांचा आवाज ऐकून बाहेर येतो. त्याचवेळी त्याचे आई वडील बाहेर येतात. हा सर, आहे. रमेश इकडे ये बघू. हा आलो सर, 2 मिनिटं. हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. अरे मोबाईल मोबाईल मोबाईल. आज आपल्या गावचे पोलीस पाटील यांचा वाढदिवस. त्यांनी नवीन मोबाईल घेतला आहे आणि मी आवाहन केल्यानुसार त्यांनी त्यांचा चांगला मोबाईल रमेशच्या शिक्षणासाठी दिला आहे. आता रमेशचे आणि त्याच्या बहिणीचे ऑनलाईन शिक्षण सुरू होईल बघा. सर तुम्ही आमच्या गरिबाच्या पोरांसाठी किती करताय. लय उपकार झालं बघा. अहो डोळे पुसा आधी, रडू नका. रमेशचे वडील, नका काळजी करू.
आपल्या बारामतीच्या वसुंधरा रेडिओवर शैक्षणिक कार्यक्रम लागतात. या मोबाईलमध्ये FM आहे, त्याच्यामध्ये 90.4 वर हे कार्यक्रम लागतात. तुम्ही आता हे कार्यक्रम मुलांना ऐकवायचे. एवढी चांगली सोय आपल्या बारामतीच्या वसुंधरा रेडिओने मुलांसाठी केली आहे. आता सांगा बरं, काय अडचण आहे का तुम्हाला? हे बेस केलंय बघा रेडिओनं. आता आमची पोरं शिकताला आनंदाने. पोलीस पाटील निवृत्त शिक्षक एका सुरात. तुमच्या पोरांचे शिक्षण होईल म्हणजे होईल. रमेश सरांकडून मोबाईल हातात घेतो. सरांना आणि पोलीस पाटलांना तसेच निवृत्त शिक्षकांना नमस्कार करतो. अरे वा सर, आता मला मोबाईल मिळालाय ना, तर मग मी आता चांगला अभ्यास करणार आणि मोठा होणार. धन्यवाद सर. इकडं संगीताच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात. आम्हा गरिबांच्या मदतीला तुम्ही सगळी माणसं धावलात बघा, आणि वसुंधरा रेडिओ वाल्यांना तर आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. आमच्या पोरांचं शिक्षण आता चांगलं होईल बघा वसुंधरा रेडिओ ऐकून. रमेश बाळा, आता चांगला अभ्यास कर. चला तर आम्ही निघतो आता. राम राम. होय होय, या सर. लय उपकार झालं तुमचं. श्रोते हो, आत्ताच आपण महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित ही नाटिका ऐकलीत. यामध्ये सहभागी झालेले होते प्रेरणादायी वक्ते आणि लेखक श्री लक्ष्मण जगताप सर, तसेच श्री संजय लोंढे सर, विद्यार्थी भार्गव तारकुंडे, RJ स्नेहल आणि आशा मोरे. श्रोते हो, आत्ताच आपण महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित नाटिका ऐकलीत. यानंतर आपण या कार्यक्रमामध्ये शिक्षकांचं नेमकं या बदलत्या शिक्षण पद्धतीवर काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल CBSE विद्यानगरी येथील शिक्षक श्री राठोड सर आज आपल्या सोबत आहेत. या महामारीच्या काळातील शिक्षण पद्धतीवर नेमकं त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार सर. मी आपणास एवढंच सांगेन की फळा आणि खडू लागलेत रडू. विचारत आहेत प्रश्न, शाळा कधी सुरू? छमछम छडीचा नाही राहिला धाक, ढिगभर सुट्टी आणि परीक्षा ही माफ. डिजिटल फळ्यावर ऑनलाईन शाळा, गुगलवर हजेरी, युट्यूबचा लळा. आता वाजेल का घंटा, शिजेल का खिचडी, लक्षात तरी राहील का इयत्ता आणि तुकडी. महामारीच्या काळातील शिक्षणाविषयी एवढंच मी सांगू शकेन. हा काळ जरी नकारात्मक असेल, नकारात्मक परिस्थितीचा जरी काळ असला तरी आपण याला एक सकारात्मक बाजूने विचार करून याही काळाला सहन केलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे म्हटलं जातं की द शो मस्ट गो ऑन, तर आपण देखील आपलं जीवन हे असं चालू ठेवलं पाहिजे. आणि वसुंधरा वाहिनीने या महामारीतील काळाच्या शिक्षणाविषयीचा जो हा उपक्रम ठेवलेला आहे किंवा उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन. आणि आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. श्रोते हो, राठोड सरांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. यानंतर आपण जाणून घेऊया विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल CBSE विद्यानगरी बारामती येथील गणित विषय शिक्षिका सौ साधना श्रीनिवास हुल्ल्याळकर या देखील आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचं देखील या महामारीच्या काळातील शिक्षण पद्धतीवर त्यांचं नेमकं काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार साधना मिस. नमस्कार, मी सौ साधना श्रीनिवास हुल्ल्याळकर, विद्याप्रतिष्ठान इंग्रजी माध्यम शाळा CBSE येथील गणित शिक्षिका आहे. खरं तर वसुंधरा वाहिनीचं आम्हाला नेहमीच सहकार्य असतं. आतापर्यंत बऱ्याच कार्यक्रमामध्ये आम्ही वसुंधरा वाहिनीची मदत घेतलेली आहे. विशेषतः जे अप्रगत विद्यार्थी आहेत, जे स्लो लर्नर आहेत, त्यांना कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी वसुंधरा वाहिनीनं आम्हाला खूप मदत केली आहे. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानते. आणि आत्ताचे हे क्रिटिकल फेज आहे महामारीतील शिक्षण, याविषयी मी माझे मत एक 4 ओळीत मांडते. महामारीच्या काळातील शिक्षण साठवून ठेवू हे शिक्षणाचे कणकण. महामारीच्या काळातील शिक्षण साठवून ठेवू हे शिक्षणाचे कणकण. तिमिरातून नेण्यात तेजाकडे वसुंधरा वाहिनीची सदैव मदत घडे. तिमिरातून नेण्यात तेजाकडे वसुंधरा वाहिनीची सदैव मदत घडे. आत्ताच्या काळातील शिक्षण हे थोडीशी क्रिटिकल फेज आहे. म्हणजे इतके दिवस आपण मुलांना मोबाईल, व्हॉट्सअप यापासून दूर राहा म्हणत होतो, पण आत्ताची जर परिस्थिती बघितली तर ही गरज झालेली आहे. याचा अर्थ असा नाही की मुलांनी कंटिन्युअस मोबाईल, व्हॉट्सअप यावर घेतलं पाहिजे, पण मुलांना शिक्षणापासून दूर पण ठेवता येणार नाही. यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा हा पर्याय हा सर्वोत्कृष्ट आहे. म्हणजे थोडासा संयम आणि वेळ याची जर सांगड घातली तर हे खूप छान जमेल मुलांना. मुलं घरी आहेत, पालकांबरोबर आहेत. शिवाय वसुंधरा वाहिनीसारखे अनेक जे कार्यक्रम सादर करतात त्यांची आपल्याला खूप मदत होती. आणि या सगळ्याचा जर विचार केला तर आहेत 90% गोष्टी निगेटिव्ह असल्या तरी 10% गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. आपण
त्याकडे लक्ष दिलं तर मला वाटतं की हे खूप छान होईल शिक्षण. एक खरं तर एक शिक्षक म्हणून आहे ना, आम्हाला यातून बरंच काही नवीन शिकायला मिळालं. आता खरं तर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे नवीन जे आता टेक्नॉलॉजी आहे, गुगल क्लासरूम, आम्ही इतके दिवस मेल करणं, व्हिडिओ करणं इतक्यापर्यंतच ते मर्यादित होतं. पण आता यापासून आम्ही रोज नवीन जे टेक्नॉलॉजीचं जे ॲप येते ना, त्याचा आम्ही रोज वेगवेगळ्या पद्धतीनं कसा वापर करता येईल किंवा अजून मुलांना काय चांगलं देता येईल ह्याचा विचार करतो. म्हणजे मुलं शिकतायत, मला वाटतं त्यांच्यापेक्षा 10 पटीनं आम्ही शिकतोय, कारण त्यांना हे ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी मी आधी किती प्रिपेअर्ड आहे हे मला बघावं लागतं. त्यामुळे खरोखर अभ्यास करून ह्या सगळ्याचा विचार करून, मुलं घरी आहेत त्यांना म्हणजे कोणत्या अगदी वेगवेगळ्या परिस्थितीचा विचार करून, नेटचा प्रॉब्लेम आहे किंवा अजून घरी कुणी नसेल मदत करायला, जे ऑनलाईन क्लास वगैरे असिस्ट करायला, तर त्यावेळी मुलं काय करतील या सगळ्याचा विचार करून मला माझा क्लास घ्यावा लागतो. त्यामुळं खरं तर हा जो काळ आहे तो आमच्यासाठी एक वेगळा चॅलेंजिंग असा नवीन शिकवणारा काळ आहे आणि नक्कीच आपण यामधून चांगल्या गोष्टींचं जे आपल्याला आतापर्यंत शिकले आपण त्याचा उपयोग मला वाटतं भविष्यामध्ये पण मुलांना होईल आणि आम्हाला पण होईल. थँक्यू सो मच. धन्यवाद साधना मिस, आपण खूप छान पद्धतीने आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपले आभार. श्रोते हो, आता आपण जाणून घेणार आहोत झेनेबिया इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ येथील शाळेच्या संचालिका मिसेस इन्सिया नासिकवाला यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित त्यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम, महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल? भीती न आम्हा मुळा तुझीही गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जवाब देती जीवा. असा हा संकटांशी सामना करणारा आपला देश, पण आज आसमानी व सुलतानी अशा दोन्हीही अनपेक्षित संकटांचा सामना या कोरोना महामारीमध्ये आपल्याला करावा लागला आहे. कोरोनाने साऱ्या जगाला त्रस्त करून सोडले आहे. दैनंदिन जीवनाची व रोजगाराची चाके थांबली आहेत. यातच एक महत्त्वाची समस्या म्हणजे शिक्षण क्षेत्रासमोर उभे राहिलेले ही चुनौती. शाळा जवळपास 18 मार्चपासून बंद कराव्या लागल्या, मात्र शिक्षण थांबले नाही. शाळा बंद पण शिक्षण सुरू, हेच सरकारचे धोरण. वार्षिक परीक्षा चालू असताना 18 मार्चला शाळा बंद कराव्या लागल्या. 2-3 दिवसातच मुले अस्वस्थ झाली. शाळा नाही, मित्रमैत्रिणी देखील नाही, गुरुजी नाही. मिस, आय एम मिसिंग यू. मिस, आय एम मिसिंग स्कूल. मिस, आय एम मिसिंग माय फ्रेंड्स अ लॉट. गेटिंग बोर्ड म्हणून कॉल्स सुरू झाले. मुलांच्या या प्रश्नांचे काय करावे विचार पडले. 10-15 दिवसात शाळा चालू झाल्यावर मुलांचे सिलेबस सुरू होईल. तोपर्यंत मुलांसाठी छंद वर्ग और क्लब्स चालू करायचे, म्हणजे जेणेकरून मुलांचेही मन रमेल व वेळेचा सदुपयोग होईल. या विचाराने 23 मार्चपासून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ऑरिग्रामी, फिल्म मेकिंग, ICT, सिंगिंग, योगा, डान्स, बेस्ट फ्रॉम वेस्ट, क्रिएटिव्ह रायटिंग, ड्रामा, प्रेझेंटेशन स्किल्स, कुकिंग सारखे क्लब सुरू केले आणि झाली एकदाची ऑनलाईन लर्निंगची सुरुवात. या क्लासेसमध्ये मुलांचे मन रमले. कुणी बेकिंग, बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थ बघून वाटे जणू घरात पार्टीचे वातावरण आहे. आणि तेवढ्यातच 15 मार्चपासून 21 दिवस लॉकडाऊन डिक्लेअर झाले. मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागली की परीक्षाचे काय, आपण पास होणार की नाही, राहिलेले पेपर्स होतील किंवा नाही. अशा वेळेस मुलांना लगेच मेसेज पाठवले की सर्व मुले पास होऊन पुढच्या वर्गात गेलेली आहेत. 9वीपर्यंत कंपल्सरी पासिंग आहेच. 9वी-10वीच्या परीक्षा ऑलरेडी झाल्या होत्या. रिझल्टसुद्धा डिक्लेअर झालं होतं. 1 एप्रिलपासून ॲज प्लॅन्ड अर्लियर क्लासेस स्टार्ट करण्याचे ठरवले. फरक एवढाच होता की यावेळेस शाळा झूम ॲपद्वारा भरणार होती. मुलांना व शिक्षकांना झूम ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवली. शिक्षकांची ॲपद्वारे पहिल्यांदाच ऑनलाईन मीटिंग घेतली. स्क्रीन शेअरिंग, व्हिडिओ ऑडिओ शेअरिंग, म्यूट अनम्यूट कसे करायचे हे सर्व काही दाखवले. मुलांचे क्लासेस चालू झाले. व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ बनवूनही पाठवायचे सुरूच होते.
अशा या वेळेस पब्लिशिंग कंपनीजनेही PDF फॉर्मॅटमधून बुक्स पाठवले व काही रेकॉर्डिंग्स पाठवून एक मोठी मदत केली. मुलांच्या मोबाईलमध्येच आता पुस्तके होती, शिक्षक होते व शाळा देखील त्यातच. शिक्षकांची मात्र जणू झोप उडली होती. व्हिडिओज रेकॉर्ड करणे, केलेले गृहपाठ तपासणे, ऑनलाईन शिकवणे हे सर्व काही आधी स्वतः शिकून ते मुलांना शिकवत होते. ही सारी धडपड एवढ्याचसाठी की मुलांचे शिक्षण थांबू नये. आठवड्याभरात पालकांची ही मीटिंग घेतली, तीही व्हर्च्युअलच. मुले खूप अभिमानाने पालकांना ॲप वापरण्यास मदत करत होती. काही पालकांनी शाळेचा व शिक्षकांच्या या कामाबद्दल स्तुती करून शिक्षकांचा मनोबळ भक्कम केला, तर काहींनी शाळा फक्त फी वसुलीसाठी ऑनलाईन क्लास घेत आहे असे सांगून निंदा देखील केली. पण यापासून काही पालक आपल्या दैनंदिन कामामुळे दुरावली होती. या लॉकडाऊनने शैक्षणिक त्रिकोणाला, या तिसऱ्या कोणाला जणू ॲक्टिव्ह केले. पालक जी अदरवाईज आपल्या कामात बिझी राहत आता मुलांना, त्यांच्या शिक्षणाला क्वालिटी टाईम देऊ लागली होती. शिक्षक खुश होते की त्यांना मुलांच्या घरात डोकावण्याची ही संधी भेटली. मुलांना अजून जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायची संधी भेटली. पण शिक्षकांच्या घरातही दररोज सेक डोळे झाकत होते. पालकांच्या नजरा, त्यांच्या कान शिक्षकांच्या शिकवण्यावर, त्यांच्या हावभावावर टपून होते. या परिस्थितीत शिकवणे सोपे नाही. अशा वेळेस मला डॉक्टर मारिया मॉन्टेसरीची एक म्हण आठवते. लेट्स नॉट रेज आवर चिल्ड्रन फॉर टुडेज वर्ल्ड. दिस वर्ल्ड विल नॉट एक्झिस्ट व्हेन दे ग्रो अप and nothing allows us to know which world will be theirs. So let them learn to adapt. असे बदलत्या वेळेबरोबर पावले टाकणे हे शिकवत शिक्षक व मुले या बदलत्या काळात, या बदलत्या शिक्षण पद्धतीस एवढ्या बोल्डली सामोरे जातील अशी कल्पना कुणीच केली नसावी. मला मात्र माझ्या शिक्षकांचा अभिमान आहे की काही शिक्षक ज्यांना साधे व्हॉट्सॲपवर लोकेशन ही देखील शेअर करता येत नव्हते, त्यांनी फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आज सुटसुटीत व्हर्च्युअल क्लासेस घेतात. या ऑनलाईन एज्युकेशनवर काही लोक टीका करू लागले. म्हणाले, मुलांचे स्क्रीन टाईम वाढत आहेत. कदाचित त्यांना मुलांना घरात बघायची संधीच मिळाली नसावी. ऑनलाईन क्लासेस नसली तरी ही मुले मॅक्झिमम टाईम मोबाईलवरच असतात. ऑनलाईन क्लासेस सुरू असताना मात्र मोबाईल लांब ठेवलेला असतो. मुलांच्या हातात पेन असतात, मुले पुस्तकात बघत असतात व शिक्षकांनी इन्स्ट्रक्शन्स दिल्याप्रमाणे आपले काम करत असतात. हे खरे आहे की आम्ही शिक्षकच पूर्वी म्हणत होतो की मुलांचे फोन वापरणे कमी झाले पाहिजे, पण कमीत कमी ऑनलाईन एज्युकेशन आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये मुले मोबाईलवर काय करतात यावर तर नियंत्रण राहते ना. हो, जसजसे दिवस पुढे गेले, ऑनलाईन शिक्षण व शिक्षकांविरुद्ध पोस्ट्स व लेख चालू झाली. शिक्षक व विद्यार्थी मात्र आपल्या कामात बिझी होते आणि काहीच दिवसात व्यापारधंदेही सुरू झाले. आई वडील कामाला जाऊ लागली व ऑनलाईन लर्निंग समोर परत एक नवा चॅलेंज उभा झाला. तो म्हणजे मुलांकडे मोबाईल फोन नव्हते, कम्प्युटर्स, लॅपटॉप्स नव्हते व पालकांची आर्थिक परिस्थितीमुळे पालकांनाही त्यांची मदत करता येत नव्हती. बऱ्याच शैक्षणिक चॅलेंजेसला या काळात आम्ही सामोरे गेलो आहोत. त्यामुळे यातूनही काहीतरी मार्ग निघेल हा विचार करून डोनेट अ सेल फोन अँड हेल्प चिल्ड्रन लर्न म्हणून एक ड्राईव्ह सुरू केली. सोशल मीडियाद्वारे हे फॅमिली व फ्रेंड्सला कळवले व बरेच चांगले रिस्पॉन्स मिळाले. ही अडचण सुटली. लोकांनी ऑनलाईन लर्निंगला कितीही नावे ठेवू द्या, पण सत्य हेच आहे की ऑनलाईन लर्निंगमुळेच मुलांचे शिक्षण आजच्या या परिस्थितीतही सुरू आहे. मुलं आपल्या मित्रमैत्रिणींशी व्हर्च्युअली का होईनाही पण भेटतात, आपले मन मोकळे करतात व आपल्या शिक्षणात व ॲक्टिव्हिटीजमध्ये रमलेली असतात. मी अशा कठीण परिस्थितीत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे, मुलांचे
पब्लिशिंग हाऊसेसचे, सॉफ्टवेअर अँड ट्रेनिंग कंपनीजचे जसे की झूम, मायक्रोसॉफ्ट, गुगल, MCB या सर्वांचे आभार मानते व त्यांच्या या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचे अभिनंदन करते. धन्यवाद. धन्यवाद इन्सिया मिस. आपण खूप छान पद्धतीनं महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित सकारात्मक बाजू आणि त्याच्या नकारात्मक बाजू सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं सांगितल्यात. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आता यानंतर या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब येथील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर विजय केसकर सर. आज आपल्या स्टुडिओमध्ये सर उपस्थित आहेत. सर, आज आपण या कार्यक्रमासाठी सुरुवातीला स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी स्नेहल आपले मनापासून स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. श्रोते हो, सरांचा परिचय मी थोडक्यात आपणास करून देते. सरांचं MA PhD झालेलं आहे. 14 वर्ष त्यांचा अध्यापनाचा अनुभव आहे. PhDचे सर मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम करत आहेत. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. असे हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. आज आपण त्यांच्याशी महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित बातचीत करणार आहोत. महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर तुमचं नेमकं मत काय आहे? नमस्कार. वसुंधरा वाहिनीच्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. कोरोनोत्तर कालखंड आता सुरू होतोय आणि शिक्षण या विषयावरती मी माझं मत नोंदवत असताना कोरोनापूर्व काळातील शिक्षण व्यवस्था, कोरोना कालखंडातील शिक्षण व्यवस्था आणि कोरोनोत्तर कालखंडातील शिक्षण व्यवस्था यावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर वर्गातील शिक्षण आणि वर्ग केंद्रित शिक्षण देण्याची जी पद्धत होती ती पद्धत कोरोना कालखंडातील बंदिस्त वातावरणामध्ये पूर्णपणे बदललेली आहे. या शिक्षण व्यवस्थेमध्ये संपूर्ण जगाने ऑनलाईन टीचिंगकडे आपले लक्ष केंद्रित केलेलं आहे. मात्र भारतासारख्या सर्व खेड्यांचा किंवा सर्व शहरांचा विचार केल्यास या शिक्षण पद्धतीसाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा ही या कालखंडात उपलब्ध होईल का, या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणाने नाही असं आहे. आणि म्हणून जी पारंपरिक शिक्षण पद्धती होती त्यापेक्षा वेगळी शिक्षण पद्धती देण्याचा जो अट्टाहास सुरू झालेला आहे त्या शिक्षण पद्धतीसाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला त्या शिक्षण पद्धतीकडे भारतीय परिप्रेक्ष्यातून बघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या महामारीच्या काळातील शिक्षण व्यवस्था ही माझ्या दृष्टीने भारतीय शिक्षण व्यवस्थेसाठी तात्पुरती अशी व्यवस्था आहे. पुन्हा एकदा आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जाण्यासाठी या कोरोनोत्तर कालखंडामध्ये परत एकदा जी काही भारतीय शिक्षण व्यवस्था आहे त्याकडेच लक्ष केंद्रित करावं लागेल. ऑनलाईन टीचिंग सुरू झालं असेल किंवा त्यातून काही प्राथमिक स्वरूपाचे धडे आपण विद्यार्थ्यांना देऊ शकू, मात्र तो संपूर्णपणे पर्याय निश्चितपणाने उपलब्ध होणार नाही हे मात्र निश्चित आहे. सर, महामारीच्या काळात शिक्षण पद्धती बदललेली आहे, ऑनलाईन पद्धतीने चालू झालेली आहे. याचे काही फायदे पण आहेत आणि काही तोटे पण आहेत. त्याविषयी आपलं काय मत आहे? अगदी सुरुवातीला आपण सकारात्मक विचार करूयात की नेमकं याचे सकारात्मक फायदे काय आहेत. आणि दोन्ही बाजूने बोलणं अत्यंत आवश्यक आहे, कारण सम्यक विचारधारा या पातळीवरती आपल्या सर्वांना अत्यंत महत्वाचे आहे. सकारात्मक विचार केला तर मला असं वाटतं वयोगट लक्षात घेण्यापूर्वी इयत्ता 5वी ते इयत्ता 9वी या कालखंडातील मुलं ही अत्यंत लवचिक पद्धतीने विचार करू शकतात. त्यांना जर हे तंत्रज्ञान आपण या कालखंडामध्ये उपलब्ध करून दिलं तर ते संपूर्ण आयुष्यभर स्वतःमध्ये ते आत्मसात करू शकतात आणि त्याचा त्यांना 100% निश्चित असा फायदा होऊ शकतो. या वयोगटाकडे जर आपण ऑनलाईन टीचिंग या अर्थाने आपलं लक्ष केंद्रित केलं तर आपल्या भारतासाठी, राष्ट्र प्रगतीसाठी आणि एकूणच जगाच्या प्रवाहामध्ये टिकून राहण्यासाठी हा गट भविष्यामध्ये आपल्याला नक्की मदत करणार आहे किंवा नक्की भारताच्या प्रगतीमध्ये हातभार लावणार आहे. काम करत असणारा काही विद्यार्थी घटक या भारतामध्ये आहे. रात्र शाळेमध्ये शिकणारा किंवा काम करून बहिस्थ वर्गामध्ये शिक्षण घेणारा हा एक सुज्ञ विद्यार्थी वर्ग आहे असं माझं मत आहे. हा जो सुज्ञ विद्यार्थी वर्ग आहे तो
स्वतःच्या पैशातून किंवा स्वतःच्या कमाईतून मोबाईल असेल किंवा इंटरनेटची सुविधा असेल या गोष्टी तो घेऊ शकतो आणि सोयीच्या वेळेमध्ये तो काही शिक्षण पूर्ण करू शकतो. अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ऑनलाईन टीचिंगचा फार फायदा होणार आहे. उदाहरणार्थ ऑनलाईन MBA आहे, ऑनलाईन काही प्रमाणपत्र कोर्सेस सुरू झालेले आहेत. बोली भाषा प्रमाणपत्र कोर्स टिळक महाविद्यापीठाने सुरू केलेला आहे. तर या कोर्सचा फायदा शिक्षण घेत असणाऱ्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या पण काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितपणाने होऊ शकणार आहे. हे काही सकारात्मक गोष्टी 100% यामध्ये येणार आहेत. आपण तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणाच्या माध्यमासाठी करतोय, शिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानाचं माध्यम वापरतोय. तंत्रज्ञान संपूर्णपणे आत्मसात करणं प्रत्येकाला केवळ अशक्य आहे. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी किंवा त्या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे विद्यार्थी ते आत्मसात करतील, पण एखादं तंत्रज्ञान विकसित करणं हा आपला हेतू नाही आहे. त्याच्या माध्यमातून शिक्षण देणं हा हेतू आहे. आणि म्हणून शिक्षण केंद्रावरती ठेवा आणि तंत्रज्ञानाचा माध्यम म्हणून वापर करा. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर आपल्याला जे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे त्याचा सकारात्मकतेने विचार केल्यास नक्कीच काही चांगले बदल या कालखंडातील वातावरणामुळे आपल्या समोर पुढच्या कालखंडामध्ये येण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत. खरं तर सकारात्मक बाजू भारताच्या परिप्रेक्षामध्ये ह्या खूप कमी प्रमाणामध्ये आहेत, मात्र नकारात्मक ज्या बाजू आहेत त्या जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतील. LKGत जाणारा मुलगा अगदी 4थी पर्यंत शिकणारी हा जो वयोगट आपण घेतला तर त्याला आपण देऊ शकणार किंवा देऊ इच्छित असलेलं ऑनलाईन टीचिंगचं जे काही स्वरूप आहे ते त्याच्यापर्यंत आपण व्यवस्थित पोहोचवू शकू का? तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तो मुलगा किंवा तो विद्यार्थी हा तो मोबाईल, त्याच्यावरती येणारं ऑनलाईन टीचिंगचं मटेरियल या सर्व बाबतीमध्ये तो संपूर्णपणे अज्ञानी असतो आणि तो ऐकेलच किंवा मोबाईल घेऊन बसेलच या पातळीवरची मानसिकता त्याची असण्याची शक्यता अजिबात असत नाही. आणि म्हणून ज्याला आपल्याला घडवायचा आहे किंवा जो भारताचा सुज्ञ नागरिक म्हणून 20-25 वर्षांनी आपल्या समोर येणार आहे त्याला जर आपण या पद्धतीनंच शिक्षण द्यायचं ठरवलं तर संपूर्णपणे ती बाजू अपयशी ठरणार आहे. त्या विद्यार्थ्यांना समूह मानसिकता, त्या विद्यार्थ्यांना समूहात बसल्यानंतर कशा पद्धतीनं वागायचं हे समजून सांगण्यासाठी वर्ग पद्धतीच आवश्यक आहे. सामाजिक अंतर ठेवून आपल्याला काम करता येऊ शकेल. एखादा दुसरा महिना किंवा 1 वर्ष वाया गेलं तरी चालू शकेल, पण आपल्याला त्याचा जो पाया तयार करायचा आहे तो पाया तयार करण्यासाठी काहीही झालं तरी त्याच्यासमोर वर्ग पद्धती असणंच अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या कालखंडात ऑनलाईन टीचिंगचा जो आपण अट्टहास करतोय तो कदाचित काही अंशी यशस्वी होईलही, मात्र तो संपूर्ण यशस्वी होईल या बाबतीत मात्र मी साशंक आहे. ही एक नकारात्मक बाजू आहे आणि यावरती शिक्षण तज्ज्ञांनी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी विचार करावा असं माझं प्रामाणिक मत आहे. दुसरी बाजू की भारत हा जास्तीत जास्त खेड्यांचा देश आहे असं आपण म्हणतो. खेड्यामध्ये आजही वीज पोहोचली नाहीये, आजही इंटरनेटच्या समस्या आहेत. काही मेट्रोपॉलिटन आणि काही चांगल्या शहरांमध्ये इंटरनेट उपलब्ध असेलही, पण 20,000 रुपयाचा मोबाईल, त्याच्यामध्ये असलेली इंटरनेटची सुविधा ही कुठंतरी 8वी 9वी 10वीच्या मुलांना देत असताना वडिलांना सुद्धा प्रश्न आहेत, जरी त्यांची सक्षमता असली तरी सुद्धा. कारण ही मुलं फक्त शिक्षणच घेत आहेत का? तर याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही मुलं त्या शिक्षणाबरोबर इतरही काही चॅनल्स बघण्याचा प्रयत्न करत असावेत, असतीलही. आणि मग त्याचेही काही नकारात्मक दृष्टिकोन येऊ शकतात. मगाशी म्हटलं असलं तरी सुद्धा 4थी ते 12वी असेल किंवा कॉलेजचे विद्यार्थी असतील, हे विद्यार्थी ऑनलाईन टीचिंगच्या शिक्षणाच्या कालखंडामध्ये ते काय पाहत आहेत हे पाहणारी किंवा हे याच्यावरती नियंत्रण करणारी कोणतीही गोष्ट आपल्याकडं नाही आहे. आणि म्हणून याचा जर नकारात्मक किंवा चुकीचा परिणाम झाला तर त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या अनेक वर्ष हे निश्चितपणाने भोगावे लागतील. हे नकारात्मक मुद्दे हे आपल्याला लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचं आणि किती वेळ शिक्षण द्यायचंय आणि त्याचं स्क्रीनिंग कसं करायचंय याचे अत्यंत बारकाईने तुम्हाला वेळापत्रक आखून काम करावं लागेल असं मला एकंदरीत वाटतं. हे नकारात्मक मुद्दे 100% आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायलाच पाहिजेत. खरं तर ज्या ज्या वेळेस अडथळे निर्माण होतात त्यावेळेस त्या अडथळ्यांना पार करण्यासाठी
हा समाज ही यंत्रणा कार्य करत असते. शाळा वसुंधरेची किंवा ध्वनिशाला या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांसाठी काही एक दूरस्थ शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. या समाजातील विद्यार्थी घटकही आपल्या वसुंधरा वाहिनीच्या माध्यमातून सुशिक्षित व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत आहात. आणि हा प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे. तो यासाठी की आज दूरदर्शन किंवा टीव्ही चॅनल्स बरोबर रेडिओही प्रभावी ठरायला लागलेला आहे. मोबाईलमध्ये सहजपणे उपलब्ध होणारी कोणतीही रेडिओ वाहिनी ही सहजपणे येता जाता चालता बोलता आपल्याला ऐकता येऊ शकते. आणि त्या माध्यमातून जर आपण मनोरंजनाबरोबर शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर तो प्रभावही ते माध्यमही प्रभावी ठरू शकतं. तुम्हाला एक बेस्ट उदाहरण या संदर्भातलं देतो की काय होऊ शकतं. उन्नयन नावाचं ऍप आहे जे शिक्षण देतं. एका IT तंत्रज्ञानाने ते तयार केलेलं आहे. आणि आज भारत सरकारच्या माध्यमातून 8 राज्यामध्ये 12 लाख विद्यार्थी त्या ऍपच्या माध्यमातून दूरस्थ शिक्षण घेत आहेत. कदाचित वसुंधरा वाहिनीचा एखादा मुद्दा आवडल्यानंतर ते विद्यार्थी आपल्या पालकांना विचारू शकतील की या संदर्भातली मला आणखी जास्त माहिती तुम्ही उपलब्ध करून द्या. आणि त्या पालकाला प्रेरणा मिळू शकते की या विद्यार्थ्याला आपल्याला पुस्तक द्यावं लागेल, वही द्यावी लागेल किंवा त्याच्याविषयी चर्चा करावी लागेल. आणि मग ती साधनं जर त्यांनी उपलब्ध करून दिली तर वसुंधरेने केलेला जो प्रयत्न आहे तो जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये त्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून त्या पालकांच्या माध्यमातून रुजण्यास सुरुवात होऊ शकते. आणि एका माळेला एक एक मणी जोडल्यानंतर ती जी सुंदर माळ तयार होऊ शकते ती माळ सुरू करण्याचा प्रयत्न वसुंधरेने निश्चितपणाने केलेला आहे. ध्वनिशाला असेल किंवा शाळा वसुंधरेची असेल हे दोन्हीही प्रयत्न पंचकृषीमधील अनेक विद्यार्थ्यांना नक्कीच शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहू शकतात. दीपस्तंभासारखं हे जे काम आहे ते काम अप्रत्यक्षरित्या का होईना शिक्षणाचं आणि शिक्षकाचंच काम करत आहेत असं माझं मत आहे. हे काम सुरूच राहिलं पाहिजे. कोरोना उत्तर कालखंडामध्ये सुद्धा आपल्या वाहिनीने हे काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना सदिच्छाही आहे. निश्चितच सर, खूपच छान अशा पद्धतीनं आपण महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित आपलं मत मांडलत, आपले विचार मांडलेत. या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आपले आभार मानते आणि आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा देते. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधला, पालकांशी संवाद साधला, काही शिक्षकांशी, शिक्षण तज्ञांशी आपण संवाद साधला. आता यानंतर या कार्यक्रमामध्ये आपण झेनोबिया इंग्लिश मीडियम स्कूल येथील शिक्षिका सौ मानसी दुरुक्कर, सौ सुचेता गजाकस, सौ स्वाती सूर्यवंशी आणि सायली गायकवाड यांनी सादर केलेलं महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित हे भारूड. नमस्कार. भारुडाचा विषय निघाला की पहिलं नाव डोक्यात येतं ते संत एकनाथांचं. भारुडातील विषय मांडणीतील विविधता अनेक उदाहरणाद्वारे सोप्या रीतीने लोकांना समजेल, उमजेल अशा हसत खेळत वातावरणात मांडणे म्हणजे भारूड होय. तर आज झेनुबिया इंग्लिश मीडियम स्कूल बारामती सादर करत आहे भारूड. विषय महामारीच्या काळातील शिक्षण. अनबरका मंडळी, या भारुडाच्या प्रसारणाचे माध्यम आहे वसुंधरा वाहिनी. हो, बारामतीची वसुंधरा वाहिनी. या कोरोनाच्या काळात वसुंधरा वाहिनीच्या वतीने शैक्षणिक कार्यक्रम रोज प्रसारित होत आहेत. तर सादर करत आहोत महामारीच्या काळातील शिक्षण यावर आधारित भारूड. या कोरोनानी बरं नाही केलं, या कोरोनानी बरं नाही केलं, या कोरोनानी बरं नाही केलं. अन शाळेला पोरांपासून दूर नेलं, अगं या शाळेला पोरांपासून दूर नेलं, अन शाळेला पोरांपासून दूर नेलं. कोरोना आला ग बाई, आता कोरोना आला ग बाई, कोरोना आला ग बाई, आता कोरोना आला ग बाई. हो, अगं कोरोना कोरोना काय म्हणतेस आणि काय करू नग म्हणतेस? काय आहे ग ही महामारी? हा आहे एक सूक्ष्म किडा, त्यानं मानव जातीला घातला येढा. सगळी दुनिया गपगार झाली, आता कोरोना आला ग बाई, कोरोना आला ग बाई, आता कोरोना आला ग बाई. हो, अगं म्हणजे काय ग? काम धंदा झाला बंद,
देवी देवळात झाले बंद. रस्त्यावर चिटपाखरू नाही, आता करोना आला ग बाई, करोना आला ग बाई, आता करोना आला ग बाई. हो, अगं शाळेचं काय, मुलांचं काय आणि शिक्षणाचं काय ग? अगं थांब, समद सांगते. पूर्वी होती गुरुकुल पद्धती, गुरु शिष्य राहत होते संगती. नंतर आली आधुनिक शिक्षण पद्धती, गुरु शिष्य कुटुंब असा त्रिवेणी संगम साधती. आणि आता ग आधुनिक शिक्षण पद्धती झाली पॉस, तांत्रिक शिक्षण आले दारात. मोबाईलची मैत्री झाली, आता करोना आला ग बाई, करोना आला ग बाई, आता करोना आला ग बाई. हो, म्हणजे ग शिक्षक नाही, विद्यार्थी नाही, खडू पाटी पुस्तकांची मजाच नाही. मैदानांशी मित्रांशी कट्टी झाली, आता करोना आला ग बाई, करोना आला ग बाई, आता करोना आला ग बाई. हो, अन शिकायचं कसं ग, शिक्षणाचं काय म्हणतेस? अहो शिक्षक घरी, विद्यार्थी घरी, शाळा मात्र सुरू मोबाईलवरी. घरोघरी शाळा भरली, आता करोना आला ग बाई, करोना आला ग बाई, आता करोना आला ग बाई. हो, अन पोरांना समजतंय काय, अन पोरांना जमतंय का हे समज? या ऑनलाईन शिक्षणाची गंमत भारी, या ऑनलाईन शिक्षणाची गंमतच भारी. शिक्षकांचा आवाज येत नाही, तर कधी फळाच दिसत नाही. म्यूट अनम्यूट करता करता, अहो म्यूट अनम्यूट करता करता नेटवर्क सापडत नाही, आता करोना आला ग बाई, करोना आला ग बाई, आता करोना आला ग बाई. हो, आता ग काय करायचं, या महामारीला कसं सामोरं जायचं, पुन्हा जिद्दीनं कसं उभं राहायचं? सॅनिटायझर मास्कचा वापर करून, सोशल डिस्टन्सिंग पाळून, शिक्षणातले तांत्रिक बदल स्वीकारून, कोरोनाला घालवू बाई, आता कोरोनाला घालवू बाई, कोरोनाला घालवू बाई, आता कोरोनाला घालवू बाई. हो, आम्हाला या वसुंधरा वाहिनीने आम्हाला भारूड सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल संपूर्ण झेनुबिया इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे मी वसुंधरा वाहिनीचे आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, झेनबिया इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ येथील शिक्षिकांनी सादर केलेलं भारूड आत्ता आपण ऐकलं. याचं लेखन केलेलं होतं सौ मानसी दुरुक्कर यांनी. श्रोते हो, युनिसेफ, SBC3 आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम तिमिरातून तेजाकडे यामध्ये महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आज आपण विद्यार्थी, पालक, शिक्षक, काही तज्ज्ञ, त्याचबरोबर बदलती शिक्षण पद्धती यावर आधारित एक गाणं, नाटिका आणि भारुडाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं साधक बाधक चर्चा, त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, पालक असेल किंवा शासन असेल, या सगळ्यांनाच आता आपल्या मानसिकतेमध्ये बदल करावा लागणार आहे. शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल, काळाबरोबर राहावे लागणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी ज्या प्रमाणात स्क्रीनवरील प्रलोभनांना बळी पडतात ते लक्षात घेता हे ऑनलाईन शिक्षण जास्तीत जास्त मनोरंजनात्मक आपल्याला करावं लागेल. त्यामुळे मुलांना शिक्षणाचा विषय रोचक कसा वाटेल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबरीनं विद्यार्थ्यांनी देखील प्रलोभनांना बळी न पडता हुशारीने नवनवीन कौशल्य आत्मसात करायला हवीत. कारण पुस्तकी शिक्षण खरोखरच कालबाह्य होत आहे आणि आपली परीक्षा पद्धती सुद्धा आपण किती ज्ञान लक्षात ठेवू शकतो यावर आधारित आहे. आणि पालकांनी सुद्धा आता मुलांच्या स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे सोडून तो कसा जास्तीत जास्त उत्पादक आणि सुरक्षित राहील याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सगळे शिक्षण पुस्तकातून किंवा शाळेतून मिळत नाही, तसेच ऑनलाईन शिक्षणातून त्याला सगळं मिळालंच असं देखील नाही, त्याचप्रमाणे पालकांनी सुद्धा आपला पाल्य आसपासचे जग अनुभवून भरभरून जगायला शिकेल याकडे पालकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजेत. श्रोते हो, कोरोना विषाणूची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगासमोरचं मोठं संकट आहे. मानवी जीवनाच्या सर्वच बाजूंवर या संकटानं प्रभाव टाकलेला आहे. अगदी शिक्षण क्षेत्र सुद्धा आपण बघितलं की या परिस्थितीतून सुटलेलं नाही. त्यामुळे
मुलांचं या परिस्थितीमध्ये शिक्षण खंडित होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम केलेले आहेत. दूरशिक्षण आहे, माहिती आहे, तंत्रज्ञानाचा वापर आहे, यूट्यूब आहे, मल्टीमीडिया आहेत, फोन आहे, मोबाईल आहेत, ई लायब्ररी असेल, दूरदर्शन असेल, रेडिओ असेल, यांच्या माध्यमातून अनेक देशांनी तातडीने मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून उपक्रम राबवलेले आपणास दिसून येतात. श्रोते हो, या प्रसंगी मला जी.ए. कुलकर्णी यांची काही वाक्य आठवतात. ते असं म्हणतात, तुम्ही कुठूनही आणि केव्हाही सुरुवात करा, पोहोचायचे तेव्हाच पोहोचता. खरंच असं असतं का? मला अनेकदा प्रश्न पडतो. असं जर झालं तर मग पोहोचणं निश्चित आहे, ठरलेलं आहे. कारण ते आशावाद दाखवतायत, तू केव्हाही सुरुवात केलीस तरी पोहोचणारच. ही शक्ती आपल्याला त्यांच्या या वाक्यांमधून मिळते. प्रत्येकाला सुरुवात करायचीच असते. काही जण घाबरतात, काही जण लाजतात, काही जण बुजतात, काहींची इच्छा असते पण निश्चय नसतो. ज्यांच्याकडे निश्चय असतो पण इच्छाच नसते. आरंभाला नाही उशिराचे भय. मला नेहमीच असं वाटतं की सुरुवात होणं महत्वाचं आहे. ती कशी होते, केव्हा होते, यशस्वी होते की अपयशी, हे महत्वाचं नाही. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला, या कुसुमाग्रजांच्या ओळीप्रमाणे आपण सुद्धा मनामध्ये ध्येय ठेवून या संकटातून नक्कीच लवकर बाहेर पडू आणि या संकटाचा सामना अगदी धैर्याने आपण सर्वजण करूयात. ही वेळ निघून जाईल अशी आशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण व्यक्त करूयात. श्रोते हो, या कार्यक्रमाची निर्मिती आहे वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची. श्रोते हो, हा कार्यक्रम आपणास कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया आपण आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 021 12 23 95 58. नंबर पुन्हा एकदा 021 12 23 95 58. या नंबरवर संपर्क करून आपण या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तसेच जर थेट आपल्याला माझ्याशी संपर्क करावयाचा असेल आणि कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया द्यायच्या असतील तरी देखील माझा संपर्क क्रमांक आहे 95 61 08 07 00. या नंबरवर संपर्क करून आपण आपल्या कार्यक्रमाविषयीची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आज वेळ झालेली आहे या कार्यक्रमात रेडिओ मैत्रीण स्नेहलला इथेच रजा देण्याची. पुन्हा भेटणार आहोत याच कार्यक्रमाचा दुसरा भाग घेऊन लवकरच. तोपर्यंत ट्यून रहा 90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम्